नमस्कार मित्रांनो, तुम्ही माझे रील्स बघतच असाल आणि त्याच्यापासून तुम्हाला भरपूर ज्ञानलाभ मिळत असेल आणि ॲक्च्युअल लाभ पण तुम्ही जर ॲक्शन घेतले तर मिळेल. इट विल टेक टाईम. पेशन्स इज द ओनली की. आणि ज्यांनी 2 महिन्यापूर्वी घेतलेत ETFs वगैरे वगैरे त्यांना ऑलरेडी 20-25% तर फायदा दिसतच असेल. ओके, यू कॅन बुक दॅट इफ यू वॉन्ट टू, ऑर यू वॉन्ट टू वेट, यू कॅन वेट. बट आय विल रेकमेंड दॅट जर तुम्ही बिगिनर असाल तर प्रॉफिट बुक करून प्रॉफिट बुकिंग सेलिब्रेट करा. ओके, बँकेत पैसा येऊ दे आणि त्याच्यानंतर तुम्ही यू कॅन एंटर ॲट द अप्रोप्रिएट व्हॅल्यू अगेन. आता मी जो करतो व्हिडिओ त्याचं नाव आहे की ॲसेटची जेवढी व्हॅल्यू आहे शेअर्सच्या, ओके, किंवा कंपन्यांच्या, त्याच्यापेक्षा कमी रेटला शेअर का कोट होतो आहे. ओके, मग माझ्याकडे ॲसेट समजा 100 कोटी आहेत तर माझा शेअर 50 कोटीला का कोट होतो आहे. दर म्हणजे व्हेरियस रिझन्स फॉर इट. एक तर काय ऑपरेटिंग कंडिशन त्याची चांगली नसेल, इन्व्हेंटरी भरली असेल किंवा सेल्स होत नसतील, प्रॉफिट होत नसेल किंवा कमी होत असेल वगैरे वगैरे. पण मार्केट इतकं ब्रुटल आहे की याच्यापैकी काहीही होत नसलं तरी प्रॉफिट होत असलं रिजनेबल प्रॉफिट तरीसुद्धा मार्केट त्याला शून्य किंमत देतं आणि त्याचा शेअर ॲसेटच्या 50%वर कोट होऊ शकतो. त्याच्यापैकी काही शेअर्स जे आहेत तुम्हाला सांगतो, सेक्टर्सच आहेत. बँका, सगळ्या बँका 0.5च्या खाली कोट होत आहेत. ॲसेटच्या 0.5 म्हणजे अर्ध्या ॲसेटच्या अर्ध्या रेटला त्यांची मार्केट कॅपिटलायझेशन आहे. सेम थिंग इज अबाउट इन्शुरन्स कंपनीज, सेम थिंग इज अबाउट द इन्व्हेस्टमेंट कंपनीज, टाटा इन्व्हेस्टमेंट, कल्याण इन्व्हेस्टमेंट, किर्लोस्कर इन्व्हेस्टमेंट्स, पिलानी इन्व्हेस्टमेंट्स वगैरे. त्यानंतर हाऊसिंग फायनान्स कंपनीज सगळ्या. पेपर आणि शुगरचे सेक्टर्स आता डाऊनच आहेत कारण त्यांना टिपिकली लॉसेस आहेत आता. ओके, दॅट आय कॅन अंडरस्टँड. पण उरलेले काही शेअर्स आहेत की स्टॉक्स आहेत जे 50%हून सुद्धा खाली कोट होतात होतं. त्याच्यापैकी काही सांगतो तुम्हाला. एक जयश्री टी आहे. ओके, चहाची कंपनी आहे. त्याला नॉर्मली लॉसेस होत असतो पण या क्वार्टरमध्ये उत्तम प्रॉफिट आलेला आहे. जयश्री टी. नंतर हिम्मत सिडका, टेक्स्टाईल एक्सपोर्ट कंपनी आहे. तर अवध शुगर, याला प्रॉफिट चांगला झालेला आहे शुगर असूनसुद्धा. स्टील इट इज कोटिंग ॲट 30% ऑफ द ॲसेट. स्टार पेपर आहे. नंतर सेल आहे, स्टील अथॉरिटी ऑफ इंडिया, ONGC आहे, इंडियन ऑइल, बोडल केमिकल, हिंदुस्तान पेट्रोलियम, आंध्र शुगर, NFL, विशाखा इंडस्ट्रीज. ठीक आहे, विशाखाला लॉस आहे, दॅट इज फाईन. पण हे सगळे शेअर्स 0.5च्याही खाली कोट होतात. म्हणजे 50%च्या खाली ॲसेट्स त्यांचे 100 कोटी किंवा 1000 कोटी तर 500 कोटीला कोट होतात. तसे शेअर नक्कीच एका वर्षानंतर टर्न अराउंड होऊ शकतील. तर बघा तुम्हाला पटतंय का. पेपरचे शेअर नक्कीच टर्न अराउंड होऊ शकतील. आत्ता त्यांना बॅड डेज आहेत पण नक्कीच ते एका वर्षभरात त्याची सायकल असते. पेपरची आणि शुगरची सायकल असते. पण हे संपलं तरी सेल, ONGC, नंतर HPCL, ऑइल इंडिया, ह्यांना काय प्रॉब्लेम आहे. आता ऑइल तर वरती चाललं आहे तरी ते शेअर मार्केट फार क्रुएल आहे हे असं सांगतो मी. त्याचं हाच कारण आहे की मार्केट कुठल्या किमतीला तुम्हाला शेअर देऊ शकतो. त्याच्यापैकी हे काही शेअर्स आहेत. बघा, विचारा तुमच्या एक्सपर्टला आणि ॲक्शन घ्या. नमस्कार.